राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, कुठल्याही निकषांची चौकट लावू नका, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मदत करणं ही महाराष्ट्राची संस्कृती, जाहिरातबाजी नाही, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला. सोलापुरातील सीना नदीचा पूर ओसरेना, गेल्या 3 दिवसांपासून सीना नदीला पूर, 59 गावांना पुराचा वेढा, 124 गावांना सतर्कतेचा इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पूरस्थितीची हवाई पाहणी, सोलापूरच्या पूरस्थितीची हेलिकॉप्टरने पाहणी. निकष न लावता सरसकट मदत देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दारफळ निमगावची पाहणी, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन. पीक नुकसानीच्या सह पशुधन नुकसानीचीही भरपाई देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. शिवसेनेच्या मदत पाकिटांवर नेत्यांचे फोटो, पूरग्रस्त भागात मदत वाटपात राजकारण. पावसाने झोडपलेल्या मराठवाड्यात ठाकरे गटाचाही दौरा, उद्धव ठाकरे धाराशिवचा दौरा करणार. एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. अजित पवारांनाही आला शेतकऱ्यांच्या नाराजीचा अनुभव, सोलापूरचा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री पवार मराठवाड्यात. मंत्री पंकजा मुंडे पोहोचल्या जालन्यात, बैलगाडीतून केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी. मदत वेगाने देण्यासाठी प्रयत्नशील, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. नंदुरबारमधील आदिवासींच्या मूक मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर, मोर्चेकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक. राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुख यांना अटक, दरोडा धमकी प्रकरणी 3 वर्षांनंतर अटक. विनोद देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय. यवतमाळ पाठोपाठ चिपळूणमध्ये TWJ कंपनी विरोधात गुन्हा नोंद, संचालक समीर नार्वेकर यांच्यासह 4 गुन्हा दाखल, शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूकदारांची फसवणूक. नाशिकमध्ये रस्त्यावर सापडल्या 200 ते 250 शिधापत्रिका बनावट असल्याचा संशय, बनावट शिधापत्रिकांचा वापर कशासाठी, शोध सुरू.